महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का दिलाय। ठाकरेंच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। आजच दादरच्या वसंत स्मृतीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडेल। तेजस्वी घोसाळकर यांच्या शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत आणि शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे। गेल्या काही दिवसांपासून त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये नाराज होत्या अशी चर्चा होती आणि त्यातच भाजपची सत्ता असलेल्या मुंबई बँकेवर त्यांची संचालक म्हणून वर्णी लागली। त्यानंतर त्या भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगलेली होती। मध्यंतरी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली होती। उद्धव ठाकरेंनी त्यांची समजूत काढलेली होती। मात्र त्यानंतर काही काळ कुठल्याही पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतलेला नव्हता। मात्र आता त्या भाजपमध्ये जाणार हे स्पष्ट झालेलं आहे आणि आजच त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। दरम्यान ठाकरेंना जय महाराष्ट्र केल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी शिवसैनिकांना भावनिक पत्र लिहिलंय। काय म्हटलेलं आहे त्या पत्रात पाहूया। असा क्षण कधी येईल असे शब्द मला लिहावे लागतील याची कल्पनाही मी कधी केली नव्हती। आज मन जड आहे, शब्द अपुरे पडतायत, पण तरीही हा संवाद आवश्यक आहे। एक अत्यंत सामान्य कुटुंबातली मुलगी घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आले। समाजकारण, राजकारण हे माझ्यासाठी कधीही महत्त्वाकांक्षेचं साधन नव्हतं। सासरे विनोद घोसाळकर आणि माझे पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी या प्रवासात पाऊल टाकलं। लोकांमध्ये राहणं, त्यांची कामं करणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं यातच मला खरा आनंद मिळत गेला। सगळं काही छान सुरू असतानाच अभिषेक आणि मी आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलांसाठी आणि दहिसर बोरवलीमधील आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी अनेक स्वप्न पाहत होतो। पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं। एका क्षणात आमच्यावर काळाचा घाला झाला। अभिषेकची निर्घृण हत्या झाली। शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्यावर आली। त्या घटनेनं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं। 2 लहान लेकरं, मोडकळीला आलेलं मन आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी हे सगळं पेलत असताना मी अनेकदा कोसळले, पण पडू दिलं नाही। कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात। तो ऋणानुबंध माझ्या हृदयावर कोरला गेला आहे। पण आजची परिस्थिती वेगळी आहे। आज राजकारण करत असताना, जनतेसाठी काम करताना आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागतोय। तर तेजस्वी घोसाळकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेला आहे आणि त्याचबरोबर शिवसैनिकांना त्यांनी भावनिक पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। आजच त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। वसंत स्मृती इथल्या कार्यालयामध्ये आज पक्ष प्रवेश पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडणार। तर पालिका निवडणुकीआधीच ठाकरेंना धक्का बसलेला आहे। तेजस्वी घोसाळकरांनी सेनेला जय महाराष्ट्र केलेला आहे आणि त्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय। पत्र देखील आहे ते लिहिलेलं पाहायला मिळते। कारण नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। कारण दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये घोसाळकर कुटुंबियांचे एक मोठा जनसंपर्क आहे आणि जर एक व्यक्ती, एक मोठा चेहरा पक्षाचा भाजपमध्ये पक्ष करत असल्यामुळे BMC मध्ये ठाकरे गटाला हा मोठा फटका जो आहे तो मानला जातोय। कारण मागील 6 महिन्यांपासून तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतील अशी चर्चा होती आणि आता ती चर्चा खरी ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काहीच वेळामध्ये भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयामध्ये तेजस्विनी घोसाळकर यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम
यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण दहिसरमध्ये ठाकरे गटाची एक ताकद होती. मागील काही वर्षांपासून त्या ठिकाणी घोसाळकर कुटुंबियांचा जनसंपर्क जो आहे तो मोठ्या प्रमाणात होता आणि त्यानंतर जर तेजस्विनी घोसाळकर इतर पक्षामध्ये जात असतील तर अर्थात त्या ठिकाणी ठाकरे गटाची ताकद जी आहे ती कमकुवत होईल आणि याचा जास्तीत जास्त फायदा भाजपला होणार आहे. त्यामुळे घोसाळकर कुटुंबियांमध्ये एकीकडे फूट पडत असताना दुसरीकडे पक्षाला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसत असते असं आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 महिन्यांपूर्वीच तेजस्विनी घोसाळकर यांनी ठाकरे गटामधून आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता. स्थानिक नेतृत्वात त्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केलेली होती. त्यांनी ही नाराजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुद्धा बोलून दाखवलेली होती. काहीशी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील झालेला होता. मात्र त्या पक्षामध्ये कुठेही आपल्याला सक्रिय दिसत नव्हत्या. तेजस्विनी घोसाळकर या ठाकरे कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यानंतर मातोश्रीवरती सुद्धा आपल्याला कुठेही दिसत नव्हत्या. त्यानंतर 6 महिन्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश हा भाजपमध्ये होत आहे आणि याचा फायदा मुंबई महानगरपालिकेत भाजपला होईल. यामध्ये खरं तर आता कोणतेही डाऊट नाहीये. कारण भाजपने त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा पार पडणार आहे. मात्र हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का आहे. धन्यवाद सीमा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.